माध्यमातून आपण जे दक्षिण विभागावरती आक्रोश निदर्शन आंदोलन आयोजित केले होते त्याची आपण सर्व पदाधिकाऱ्यांना पूर्वकल्पना आहे की सहाय्यक आयुक्त असतील किंवा तत्कालीन सहाय्यक असतील आयुक्त असतील किंवा आताचे सहाय्यक आयुक्त यांचा जो कारभार होता त्या कारभाराच्या विरोधामध्ये विविध मागण्यासंदर्भामध्ये अशोकनगरमधील शौचालय असतील, मग फेरीवाल्याचा प्रश्न असेल, मग तो गोरेगाव पूर्व जी आरोग्य केंद्राची इमारत उभी आहे तो प्रश्न असेल, साईबाबा मंदिराचा जो प्रश्न होता तोही मांडला आपण, ते सुद्धा उद्या कारवाई करून पास करून बोलले आणि अशा अनेक प्रश्नांना त्यांनी आश्वासन दिलेले आहेत. परंतु आश्वासन देत असताना आपल्या ह्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आंदोलन जरी रिपब्लिकन पक्षाचा होता परंतु यामध्ये पाठिंबा म्हणून वंचित बहुजन आघाडी असेल, मनसे असेल, बसपा असेल, विविध सामाजिक संघटना आहेत, या सर्व संघटनांच्या प्रतिनिधींनी सुद्धा चांगलं सहकार्य दिलं आणि त्यांनी सुद्धा आपण नुसतं निवेदन दिलेलं नाही तर आपण त्यांना जाब सुद्धा विचारलेला आहे. जे आपल्यासोबत घडलेलं आहे, जे घडणार आहे त्याचा सुद्धा आपण जाब विचारणार आहे. राहुलच्या तब्येतीबद्दल सुद्धा आपण त्यांना जाब विचारला की आमच्या राहुलला त्या दिवशी जर काही बरं वाईट झालं असतं, हार्ट अटॅक आला असता, कारण आमचा अस्तित्वाचा विषय आहे, समाजाचा विषय आहे. आमची मुलं जर दगावली तर आम्हाला ह्या बाथरूमबद्दल काय करायचं आहे, आम्हाला तर काय चाटायचं का ते बाथरूम. तुमच्या ह्या ज्या काही भूमिका आहेत ह्या बरोबर नाहीत, योग्य नाहीत. आणि त्यांनी जे आपल्याला आश्वासन दिलं होतं आणि लगेच दुसऱ्या दिवशी जो ताबा पाठवला होता त्याचा सुद्धा आपण त्यांना जाब विचारलेला आहे. फेरीवाल्यांचा सुद्धा उषाताईंनी स्टेशनपासून ते सुरभी हॉटेल जो काही प्रकार घडतो आणि लिंक रोड ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकापर्यंत जो काही प्रकार घडतो फेरीवाल्यांचा तो सुद्धा आपण त्यांना जाब विचारला आहे. त्याच्यावरती सुद्धा त्यांनी कारवाई करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. कारवाई नाही केली किंवा पुढं काही जर थांबवलं नाही आणि पुढच्या वेळेस त्यांनी जर अवेळी सुद्धा तापा मागवा नाही तर मिलिटरी मागवा, पण नागरिकांच्या समस्यासाठी ज्याप्रमाणे आता आपण एकोप्याने लढलो पुढे सुद्धा एकोप्याने लढण्याची तयारी आहे. काही लोक दुष्ट हेतूने काही प्रचार करतात, प्रसार करतात. तुम्हाला सांगायचा विषय नाही परंतु सांगितलं पाहिजे. ज्यावेळेस तोडायला आले त्यावेळेस काहीतरी लोकांनी सांगितलं की ते रिपब्लिकन पक्षामध्ये मेहनत झालेत आणि ते काही आंदोलनामध्ये येणार नाही अशाही भूमिका उठवतात. कधी वंचित बहुजन आघाडीवाले येणार नाहीत अशीही भूमिका उचलतात. परंतु ह्या सगळ्या भूमिकेला दरकिनार करत आपण समाजाचं काही देणं लागतो या हिशोबाने आज आपल्यासोबत मुंबई रिक्षा मिल्स युनियनचे पदाधिकारी सुद्धा उपस्थित आहेत. मी कुरियन साहेब यांनी सुद्धा आपल्या या आंदोलनाला पाठिंबा दिला. म्हणजे समाजाच्या आंदोलनाला समाजातील सर्व घटकांचा पाठिंबा होता आणि ह्या पाठिंब्यामुळे आज सहाय्यक आयुक्तांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे. ते आश्वासन देण्यापलीकडे काही करू शकत नाही कारण